केंद्र व राज्य शासनाने पत्रकारांना निदान किमान सुविधा उत्पन्न करून द्याव्यात। भारतात व महाराष्ट्रातील ग्रामीण भागात अनेक संपादक व पत्रकार जीवावर उदार होऊन सत्यते तसेच चांगले कार्य लोकांसमोर आणत असतात, परंतु जेव्हा त्यांच्या जवळ काही नसते त्यावेळी प्राणही त्या बातमीसाठी खर्ची पडू शकते। अशा वेळी लॅपटॉप मोबाईल जवळ असल्यास सर्व माहिती चित्रित होऊन आरोपी हा पकडला जाऊ शकतो। तेव्हा पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब असून याची भक्कम उभारणीसाठी नितांत आवश्यकता आहे, तरच ती लोकशाही असू शकते। याकडे कुणीही पाहिलं नाही, दखल घेतली नाही। याकरता या आधीच्या केंद्र व राज्य सरकारला दखल घेण्याची उपरती झाली नाही, होत नाही। आता सुद्धा तशी परिस्थिती नाही। आता या शासनाने राज्य कारभार सुरू केला, पण अजून पत्रकार कल्याण व ग्रंथालय कर्मचारी हे अतिरेक्यांच्या मालिकेत बसवून दिले असावे। म्हणून या प्रश्नाकडे व या प्रश्नाला सोडवण्यापेक्षा आमदाराचे वेतन, खासदाराचे वेतन, त्यांचे निवृत्ती वेतन सवलतीचे अवाढव्य वाढ पदरात पाडून घेतले, तेव्हा त्यांना जनता दिसली नाही। हे सत्याकडे पत्रकारांनीही दुर्लक्ष करू नये आणि पत्रकारांनी याबाबत सुद्धाही आपला प्रश्न उपस्थित करावा। जर याबाबत आवाज उठवायचा हवा होता, पण तसं काही झालं नाही। परंतु ग्रामीण पत्रकारांच्या व शहरातील पत्रकारांच्या समस्या ह्या अलग आहे। शहरातील पत्रकारांना तात्काळ शासन व पक्ष नेत्यांकडून सवलती व लाभ तत्काळ दिला मिळतात, परंतु कंपन्या तसेच विविध संस्था त्यांना मदत करत असतात, परंतु ग्रामीण भागातील पत्रकारांना, संपादकांना न्याय मिळत नाही, त्यांची दखल कोणी घेत नाही। तेव्हा असे पाहून पत्रकारांनी ही मागणी आहे। परंतु केंद्र व राज्य शासनाच्या माहिती जनसंपर्क कार्यालयाकडे ग्रामीण भागातून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिकांच्या, पाक्षिकांच्या, मासिकांच्या संपादकांची व पत्रकाराची नावे आहे असंही नाही। त्यांनी नावे अद्यावत ठेवलेली नाही। त्यांना सर्वप्रथम लाभ मिळाला पाहिजे, त्याप्रमाणे जाहिरातीत सर्व स्तरातून वाढ झाली पाहिजे। आमदार, खासदार यांचा पगार विविध सवलतीपेक्षा कितीही पटीने अल्प आहे, याची जाणीव सर्व शासनावर बसलेल्या शासनाच्या सेवेत असणाऱ्यांना सुद्धा आहे। पण मारतात ती ग्रामीण भागातील संपादक, पत्रकार निस्वार्थीपणे सातत्याने लेखन करून लोकशाहीची बाजू भक्कम करीत असतात। त्यांना खरा लाभ मिळवून दिला पाहिजे। पुन्हा याबाबत आवाज उठवावा म्हणून आम्ही लहान ग्रामीण भागातून व्रत म्हणून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक, पाक्षिक, मासिके यांना किमान 10 जाहिराती 5 वर्षातून एकदा लॅपटॉप व प्रिंटर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली आहे। परंतु सध्या पोस्ट खात्याने ज्याचे पाक्षिके आहेत, मासिक आहेत, त्यांना सांगितले की तुम्ही साप्ताहिक किंवा दैनिके करा, तेव्हा त्यांचे पोस्ट परवाने रद्द करण्यात आले आहे। त्यांचे पोस्ट परवाना नूतनीकरणासाठी देण्यात आला असताना त्यांना ते परत रजिस्टर पोस्टाने त्यांनी खुद्द पाठवून दिलेले आहे। ही अत्यंत लोकशाहीला मारक, हुकुमशाहीला प्रवृत्त करणारी पोस्ट खात्याने केलेली कृती आहे। यावर तात्काळ दखल घ्यावी आणि ज्यांचे परवाने रद्द केले आहे त्यांना स्वतःहून ती परवाने देण्यात यावे अशी मागणी केलेली आहे। जर असे झाले नाही तर ग्रामीण भागातील संपादक, पत्रकार हे आपले आत्मसमर्पण पत्रकार पोस्टांच्या जिल्हा कार्यालय करतील असाही अंदाज वाटतो। तरी याबाबत कोणत्याही पत्रकार संघांनी याबाबत आवाज उठवलेला नाही। त्यामुळे मासिके, पुणे, मुंबई तसेच ग्रामीण भागातून प्रसिद्ध होणाऱ्या मासिके, शाईके यांना ग्रामीण भागात जाता येणार नाही। जायचे असेल तर 4 रुपयाचे तिकीट लावा, त्याचे वजन करा, त्याच्यात वाढ होईल। हे अत्यंत ह्या 15 वर्षात अत्यंत जुलमी अधिकारशाही लोकशाहीला दाबून हुकुमशाही पोस्ट खात्याने सुरू केली आहे। याची तात्काळ दखल घ्यावी। त्याप्रमाणे याबाबत निवेदन सदर मेघा कुलकर्णी, खासदार व संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना
दिलेले कळते। याप्रमाणे तात्काळ दखल व्हावी, पोस्ट खात्याने त्यांचे परवाने द्यावे। त्याचप्रमाणे ग्रामीण भागाचे सर्वेक्षण करून पत्रकारांना, ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन योजना सुरू करावी अशी मागणी करीत आहे।